GM न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। माधवबागचं नाव आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे, बघितलेलं सुद्धा आहे, पण माधवबाग येथे नेमकी काय ट्रीटमेंट मिळते, कुठल्या कुठल्या आजारांवरती आणि कशा प्रकारे माधवबाग इथे उपचार तुम्हाला उपलब्ध असतात, याबद्दल सगळी काही माहिती आज मी तुम्हाला देणार आहे। मी आज आलेली आहे अमरावती येथील माधवबाग सेंटर येथे। माधवबाग कार्डियक सेंटर येथे आपण काय काय तुम्हाला इलाज मिळणार आहेत आणि कुठल्या कुठल्या सुविधा तुम्हाला इथे मिळणार आहेत, याबद्दल माहिती मी तुम्हाला देणारच आहे। आज आपल्या सोबत उपस्थित आहेत माधवबाग रुक्मिणीनगर येथील संचालक आणि संचालिका डॉक्टर वृषाली राजगुरे मॅम आणि त्यांच्या सोबतीला डॉक्टर शैलेंद्र कुशवाह सर। आपण दोघांचंही आपल्या चॅनल मध्ये सर्वात आधी स्वागत करत। सर मॅम, तुम्हा दोघांचं आमच्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे। जसं की माधवबागला जवळपास इथे 15 वर्ष झाली आहेत आणि मला हे ऐकायला आवडेल की माधवबाग नेमकं का बरं म्हटलेलं आहे आणि माधवबागची जो इतिहास आहे, जी सुरुवात आहे, ही सुरुवात नेमकी कशी राहिलेली आहे, मला माधवबाग बद्दल सांगा। निश्चितच एक वैद्य होते डॉक्टर माधव साने, हे मुंबईला प्रॅक्टिस करायचे। म्हणजे नाडी वैद्य होते, जे नाडी तपासून हृदयरोगाबद्दल सगळं निदान करायचे, ट्रीटमेंट करायचे आणि प्रसिद्ध वैद्य होते। आणि त्यांचा मुलगा डॉक्टर रोहित साने हे कार्डिओलॉजिस्ट आहे, म्हणजे त्यांनी MBBS केलंय। तर ते बघायचे की आपले बाबा कार्डियक ट्रीटमेंट आयुर्वेदिक पद्धतीद्वारे इतक्या छान पद्धतीने करतायत आणि त्याला जर आपण एन्शियंट सायन्स सोबत जर आपण मॉडर्न मेडिसिन आणि मॉडर्न ट्रीटमेंटची जोड दिली किंवा मॉडर्न इन्व्हेस्टिगेशन, तर आपण हे सामान्य लोकांपर्यंत पोहोचवू शकतो। तर त्या अनुषंगाने माधव साने यांची जी आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे ते रोहित साने सरांनी पुढे आणली आणि माधवबाग ही संकल्पना पुढे आली आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी माधवबाग आलाय, जेणेकरून सामान्य माणसांपर्यंत ही ट्रीटमेंट पोहोचली पाहिजे आणि त्याच्या कन्सेप्ट मधून माधवबागची सुरुवात झालेली आहे। नक्कीच। तर आता मी सरांकडे वळेल। सर, आता 15 वर्ष झाली आहेत जवळपास, कारण 15 वर्षांचा हा जो कालखंड आहे तो अगदीच खूप मोठा प्रवास असा म्हणावा लागेल। या 15 वर्षांची सुरुवात अमरावतीमध्ये कशी झालेली होती? माधवबागची सुरुवात आपण अमरावतीमध्ये रुक्मिणीनगर येथे कशी केली, काय सांगा? माधवबागची सुरुवात इथे अशी झाली की मॅडमनी सुरुवात केली होती जनरली पहिले। ठीक आहे। शिक्षण झाल्यावर त्यांचा PG झाला पंचकर्मामध्ये। मग त्यांचा विचार असा होता की मला आयुर्वेदिकच प्रॅक्टिस करायची आहे। मग काय करायचं तर ते नागपूरला होते, मग तिथेच एक माधवबागची ब्रांच होती आणि त्यांना डॉक्टरांची गरज होती असं त्यांना माहित पडलं। मग त्यांनी तिकडे घेऊन इंटरव्ह्यू दिला आणि ते सिलेक्शन त्यांचं झालं आणि तिथे त्यांनी जॉब सुरू केला। प्रथम असं त्यांनी 3-4 महिने जॉब तिथे केला। त्यांनी बघितलं की मी इथे आयुर्वेदिक पद्धतीने हृदयरोगाचे पेशंट्स कसं बरं करून घेतो आणि पेशंटची इम्प्रुव्हमेंट चांगली होती, ट्रीटमेंट चांगली होती आणि पेशंट खूप हॅप्पी होते। हे बघून त्यांनी बघितलं की अरे, हे तर मिराकल्स होत आहे आयुर्वेदामुळे, जे हृदयरोगाचे पेशंट्स कधी कोणी आयुर्वेदिक डॉक्टर विचार करत नाही की आम्ही आयुर्वेदाने बरं करू किंवा बघू त्यांचं, पण त्यांनी ते बघितलं स्वतः आणि स्वतः पेशंट्सला ट्रीट केला। मग त्यांना असं वाटलं की आपण इथे असण्यापेक्षा आपलं जो गाव आहे अमरावती, मग तिथेच आपण स्वतःची एक ब्रांच सुरू करावं। म्हणून त्यांनी त्या 2010 किंवा 2011 मध्ये हा पाऊल उचलला की आपण इथेच आपली ब्रांच जी आहे माधवबागची ती सुरू करू। म्हणजे आपल्या लोकांना कशी सेवा देता येईल आणि आपल्या गावातील जनतेला आपण कशा प्रकारे छान आयुर्वेदिक सेवा कशी देण्यात येईल, हा एक उद्देश। त्याच्या मागे एक कारण असंही आहे की जेव्हा मी नागपूरला होते ना, अमरावतीवरून मी नावे सांगू शकते किंवा ते पेशंट अजूनही आहेत की ते तिथे येऊन त्यांनी ट्रीटमेंट केली आणि ते स्टील हॅपी आहे। तर ते म्हणाले, मॅडम तुम्ही इथे अमरावतीला का नाहीये? तर मग ते पण एक डोक्यामध्ये होतं की फक्त नागपूरलाच का, आपलं अमरावती एवढं मोठं आहे। तर त्यावेळी त्या पेशंटनी पण सजेस्ट केलं आणि असं वाटलं की नाही, आपण यायला पाहिजे आणि मग आम्ही अमरावतीला त्याची सुरुवात केली। बिलकुल, त्याच्यामध्ये पेशंटचा पण खूप मोठं हातभार आहे, बिलकुल योगदान आहे पेशंटचं सुद्धा। तर मला सांगायला लागतं माधवबाग हे फार मोठं आहे, कारण बरेचसे ब्रांचेस आहेत माधवबागचे। माधवबाग येथे नेमके काय काय इलाज होतो, कुठल्या कुठल्या गोष्टींवरती इथे ट्रीटमेंट होते, आयुर्वेदाने तुम्ही कुठले कुठले आजार दूर करता? माधवबाग जनरली हार्ट साठीच ट्रीटमेंट करतो किंवा करत होतं असं म्हणायला पाहिजे की हार्ट डिसीज मध्ये ब्लॉकेजेस आहे, ज्यांना बायपास सांगितली आहे, एंजिओप्लास्टी सांगितली आहे, ब्लड प्रेशर आहे, याची ट्रीटमेंट माधवबाग साधारणतः 8-10 वर्षापासून मागे म्हणजे करत होते। सुरुवातीला 2006 पासून जेव्हा सुरुवात झाली, पण नंतर असं लक्षात आलंय की
की हार्ट डिसीजला कारणीभूत ठरणारा एक मोठा फॅक्टर म्हणजे डायबिटीज आहे. डायबिटीज. त्या डायबिटीजमुळे काय व्हायचं, ते पेशंट रिकरंटली त्यांना परत त्रास व्हायला लागायचा किंवा डायबिटीज कल्प्रिट ठरला, परत परत त्यांचे आजार वाढायला लागले हार्ट डिसीज ट्रीट होण्यामागे. कारण प्रत्येक म्हणजे 4 डायबिटीज पेशंटला असेल तर त्याच्यामध्ये 2 हार्ट डिसीजचे पेशंट म्हणजे त्यांना हार्ट असतातच. बरोबर. मग त्यातून लक्षात आलं की डायबिटीज हा मेन कल्प्रिट आहे. मग डायबिटीजच्या ट्रीटमेंट सुरू झाल्या आणि जोपर्यंत आपण डायबिटीज रिव्हर्स करणार नाही किंवा डायबिटीज कंट्रोल करणार नाही, हार्ट डिसीज कंट्रोल होणार नाही. मग नंतर डायबिटीजच्या ट्रीटमेंट त्याच्यामध्ये आल्या. आणि आता रिसेंटली मागच्या 2 वर्षापासून आम्ही थायरॉइड, PCOD, लिव्हर सिरोसिस, पाईल्स, लठ्ठपणा या सगळ्या आजारांवर आम्ही ट्रीटमेंट करतोय. जे असोसिएट सिम्पटम्स हार्ट डिसीजला कारणीभूत ठरतात त्याच्यावर आम्ही ट्रीटमेंट. बिलकुल. हृदयाशी रिलेटेड जे काही आजार आहेत त्यांना आळा घालण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आणि आयुर्वेदाने आपण कशा प्रकारे हे सगळे आजार दूर करू शकू याचं एक खूप सुंदर असं तुम्ही ट्रीटमेंट करताय आणि त्या पावलावरती तुम्ही चालत आहात. सर, मला सांगाल आता मधुमेहाबद्दल मॅमनी जे सांगितलं, आधी हार्टशी रिलेटेड माधोभाग ट्रीटमेंट करायचं पण आता मधुमेहाकडे पण बरेच जे काही इलाज उपलब्ध आहेत माधोभाग येथे. मधुमेह कसा आटोक्यात आणला जातो किंवा मग मधुमेहावरती आपल्या इथे काय ट्रीटमेंट उपलब्ध आहे, आपली उपचार पद्धती मधुमेहावरती कशी आहे? मधुमेह काय आहे, आपल्या रक्तात जे आहे साखरचं प्रमाण जो आहे तो वाढलेला असणं, त्याला आपण मधुमेह म्हणतो. बरोबर. ठीक आहे. नॉर्मली शुगर आपण जे काही खातो त्याचे रूपांतर जे आहे ते शुगरमध्ये होते आणि ते कोणतेही काम करण्यासाठी ते शुगर बॉडी यूज करते आणि उरलेली साखर जी आहे ती माझ्या लिव्हरमध्ये ऍज अ डेपो ती जमा होऊन जाते, ती जास्तीची जी असेल. पण कसं आहे, डायबेटिक पेशंट्समध्ये काय होते, त्यांची इंटेक जे असतात कॅलरी व्हॅल्यूज किंवा हे जे असतात ते जास्त असते आणि आउटपुट जे आहे काम करत नाही, फिजिकल ऍक्टिव्हिटी किंवा स्ट्रेस म्हणा, ते काम जे आहे ते होत नाही. म्हणून त्याच्यामुळे जे कॅलरीज आहे ते जमा होत जाते. अशामुळे काय होतं की लिव्हर फंक्शन किंवा म्हणा किंवा त्याच्यावर चरबीचा जे फॅटी लिव्हर म्हणा किंवा अजून जे इन्सुलिनचा जो काम असते की साखर रक्त सेलपर्यंत पोहोचवणं, तो व्यवस्थित होत नाही. बिलकुल. आणि याच्यामध्ये जो तफावत होते आणि याच्यामुळे शुगर जी आहे ती वाढलेली असते आणि त्यालाच आपण शुगर म्हणतो. ठीक आहे. त्यासाठी आपण इथे जे माधवामध्ये ट्रीटमेंट करतो ती अशी असते की आपल्याला पंचकर्म असतो, सोबत डाएट असते, काही व्यायाम आपण सांगतो ते व्यायाम आपण करावं लागते. हे आपण जर कंबाईन ट्रीटमेंट दिली तर 100% हा जो डायबिटीज टाईप 2 चा जो असतो तो 100% आपला टोटली रिव्हर्स होऊ शकतो. आणि पेशंट्स असे राहतात की काही 3-4 महिन्याची ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांचे गोळ्या किंवा हे जे शुगर आहे ते एकदम नॉर्मल असते आणि ते गोड पण पुढे जर आपला टोटली पूर्ण रिव्हर्स झाला तर पुढे गोड पण खाऊ शकतात आणि शुगर जी आहे ती वाढत नाही. अच्छा, म्हणजे पुन्हा पुन्हा मधुमेहाचा त्रास हा पेशंटला उद्भवत नाही. मॅम, आता मधुमेह आणि हृदय रोगाला लागणारे जे काही गोष्टी असतात किंवा आता ज्या काही आपण आयुर्वेदाशी रिलेटेड उपचार करत आहात तर त्याला लागणाऱ्या ज्या काही सुविधा असतात किंवा काही मशिनरीजची आवश्यकता असते तर त्याला जोड असणारे काय काय मशिनरीज आपल्या इथे अवेलेबल आहेत आणि काय काय तुमच्या इथे सुविधा अवेलेबल आहेत? हृदयरोगाचं निदान जर आपल्याला करायचं असेल तर प्रायमरी आपल्याला लागतं ECG. म्हणजे आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राम काढलं की आपल्याला हृदयामध्ये काही जर कंडक्टिंग डिफेक्ट असेल तर ते कळतं, आपल्याकडे ECG होतो. त्यानंतर आपल्याला हृदयाची कार्यक्षमता मोजायची असते की हृदयाला ड्युरिंग स्ट्रेस रक्त पुरवठा नीट होतो की नाही आणि तेच आपल्याला बघायचं असतं. तर त्याच्यासाठी आपण स्ट्रेस टेस्ट इथे केल्या जाते, त्याच्यामध्ये हृदयाची कार्यक्षमता आपण मोजतो आणि ती खूप अत्यंत महत्वाची आहे अर्ली डायग्नोसिस करण्यासाठी पण हृदयाचं. त्याच्यानंतर पॅथॉलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन सगळे होतात, म्हणजे HbA1c झालं, जर आपल्या HbA1c डायबिटीज साठी, त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉलची टेस्ट आहे किंवा CRP लेवल्स आहे, इन्फ्लमेटरी चेंजेस ज्याच्यामुळे दिसतात, तर ह्या सगळ्या पॅथॉलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन आपण याच्यामध्ये करून घेतोय. त्याच्यानंतर हृदयरोगाला एक कारणीभूत ब्लड प्रेशर पण एक कारणीभूत आहे, तर त्याच्यासाठी ब्लड प्रेशरचं निदान करण्यासाठी पण ABPM नावाची टेस्ट आपल्याकडे होते, त्याला ॲम्ब्युलेटरी BP मॉनिटरिंग म्हणतात, की 24 तास आपण पेशंटचं BP मॉनिटर करतो, दर अर्ध्या तासाने BP, आणि त्यांनी त्याचा एक्झॅक्ट आपल्याला बीपीचा हे कळतं की तो कुठल्या हायपरटेन्सिव्ह स्टेजमध्ये आहे आणि त्याच्यामुळे त्याला पुढे हार्ट अटॅकचा धोका आहे. तर ह्या सगळ्या टेस्ट आपण माधोबा क्लिनिक मध्ये करून घेतो. आणि अदरवाईज जे आपल्याला लागतं 2D इको किंवा त्याच्यानंतर MPI स्कॅनिंग आहे किंवा कॉन्ट्रास्ट अँजिओग्राफी आहे, ह्या टेस्ट आपण बाहेरनं पेशंटच्या करून घेतो, प्री आणि पोस्ट. बस. तर याला लागणारे जे काही एज्युकेशनची आवश्यकता असते, काही स्पेशालिटीची आवश्यकता असते जी तुम्ही ट्रीटमेंट करता आयुर्वेदाशी रिलेटेड, तर हे जे एज्युकेशन आहे ते तुम्ही कुठनं घेतलंय, कुठनं शिकला आहात तुम्ही हे सगळं?
माझं बेसिक आयुर्वेदिक म्हणजे UG जे आहे ते नागपूरवरनं झालं आहे आणि पंचकर्मामध्ये PG मी पुण्यावरनं केलं आहे. बरं. आणि त्यानंतर जेव्हा माधवबाग ची सुरुवात होऊन गेली होती, पण एक स्पेशलायझेशन म्हणून प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजिस्ट हा नाशिक युनिव्हर्सिटीचा आपला स्पेशलायझेशन आहे, ते पण आम्ही दोघांनी पण करून घेतलं. बरं, सरांचं पण सेम एज्युकेशन तिथनं झालंय का? बरं. तर मॅम आता मी काही अवेअरनेसच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारू इच्छिते, कारण जे काही आता तुम्ही ट्रीटमेंट करताय हार्टशी रिलेटेड आणि डायबिटीज याच्यावरती, पण आणखीनही असे काही आजार आहेत की पेशंटची इच्छा असते आपण आयुर्वेदाने त्याचे उपचार करून घेऊ, तर यापुढे काही प्लॅनिंग्स आहेत का असे काही की हार्ट आणि डायबिटीज याच्यावरतीच उपचार करायचे? नाही, निश्चितच मी जसं सांगितलं ना, जसं माधवबागची सुरुवात म्हणजे हार्ट डिसीज यांनीच आम्ही केली होती, पण त्याच्यासोबत डायबिटीज झाला आणि मागच्या गेल्या 8 वर्षापासून आम्ही डायबिटीजवर सक्सेसफुली ट्रीटमेंट केली आहे. माझे एक 100च्या वर पेशंट डायबिटीज रिव्हर्स झाले, म्हणजे त्यांच्या मेडिसिन बंद झालेल्या आहे आणि ते पूर्णपणे नॉर्मल लाईफ जगतायत. आणि आता आमचं प्लॅनिंग आहे की म्हणजे ह्या ट्रीटमेंट आल्या, लिव्हर सिरोसिस, पाईल्स, PCODs आहे, मेन्स्ट्रुअल डिसऑर्डर्स आहे, ओबेसिटी आहे, नी जॉईंटवर स्पेशली या सगळ्या ट्रीटमेंट आल्या, म्हणून आपण क्लिनिकचं पण एक्सपांड करतोय जेणेकरून पेशंटला या सगळ्या ट्रीटमेंट एकाच छताखाली मिळेल. कारण हार्ट पेशंट आला ना, तो त्याच्यासोबत कधी स्किन प्रॉब्लेम असतो, कधी त्याला आम्ही एक्सरसाइज करायला सांगणार पण जॉईंट प्रॉब्लेम असतो, तर हे असोसिएट्स सगळ्या ट्रीटमेंट आता माधवबागमध्ये होणार आहे आणि माधवबाग हे आपलं मोठ्या लेवलवर एक्सपांड होणार आहे. निश्चितच 4 ते 5 महिन्यामध्ये आम्ही नवीन स्वरूपात पुढे येणार आहे. बिलकुल. सर, आता जे माधवबाग आपण इथे ट्रीटमेंट करता 15 वर्षांपासून, आपले काही असे रिझल्ट आम्हाला ऐकायला मिळतील का? काही खरंच तुम्ही ते पेशंट बरे केलेले आहेत का? हार्ट ब्लॉकेजेसचे पेशंट बरे केलेले आहेत, असे काही पेशंट्स आहेत किंवा मधुमेहाशी रिलेटेड? होय, नक्कीच. एवढ्या वर्षात जवळपास 14 वर्ष झाले प्रॅक्टिस करून, याच्यात हार्टचे भरपूर पेशंट्स असे झालेत की ज्यांचे ब्लॉकेजेस आधी त्यांनी मोजलेले आहेत आणि नंतर ट्रीटमेंट झाल्यावर परत आपण ते मोजले. 3 महिन्यात जे आमचा ॲव्हरेज जे रिझल्ट आहे तो 50 ते 55% ब्लॉकेजेस त्यांचे कमी झालेले आहेत. हे मागच्या 2019 मध्ये आम्ही स्वतः माधवबागने ट्रायलच घेतला होता की पेशंटची आधीची एन्जिओग्राफी, CT एन्जिओग्राफी, ज्यात आपण ब्लॉकेजेसचे किती व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम मोजायचो आणि त्याच्यानंतर 3 महिन्यांचं ट्रीटमेंट झाल्यावर परत आपण ते त्यांच्या एन्जिओग्राफी, CT एन्जिओग्राफी केली आणि त्यांचा व्हॉल्यूम किती कमी झाला ब्लॉकेजेसचा ते आपण मोजला आहे. जवळपास 1200 पेशंट्सचा डाटा आपण किंवा त्यांची एन्जिओग्राफी आपण फ्री ऑफ कॉस्ट करून घेतली आणि त्याच्यावर असं रिझल्ट निघाला आहे की जवळपास 3 महिन्यात 50 ते 55% ब्लॉकेजेस त्यांचे कमी झाले. हे आणि EF जे ज्यांची पंपिंग कमी झालेली असते किंवा पंपिंग ज्यांची 25 असेल, 30 असेल, तर त्याचा असा रिझल्ट किंवा रिसर्च केला जवळपास आमच्या स्वतः सेल्फ ह्याच क्लिनिकमध्ये जर म्हटलं जवळपास 80 पेशंटचा रिसर्च डाटा आपण तयार केला होता आणि मागच्या वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेस आहे त्याच्यामध्ये आपण ते प्रेझेंट केला होता की एवढा रिसर्च आमच्या क्लिनिकचा झाला. तेव्हा 80 पेशंटच्या रिझल्ट्समध्ये त्यांचा जवळपास EF जो आहे, इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे हार्टच्या पंपिंग किती वाढला आहे, तो आपल्या रिझल्ट्समध्ये जवळपास 15 ते 16% त्यांचा EF वाढलेला होता. डायबिटीज म्हटलं तर त्यांच्या HbA1c 3 महिन्यातच जवळपास 4% HbA1c त्यांचा ऍव्हरेजली कमी होतोय. अच्छा, पण बरेच यासाठी आम्ही मधुमेह मुक्ती सोहळा पण घेतला. ज्यांचे डायबिटीज रिव्हर्स झाले, आम्ही अमरावतीला पण इथे 2017-18 मध्ये केला आणि संपूर्ण माधवबागने सुद्धा वर्ल्ड रेकॉर्ड बनवलं आहे की एवढे सगळे ऍट अ टाइम डायबिटीज पेशंट आम्ही रिव्हर्स केले आहे. तर तो सगळा डाटा आहे. बिलकुल. पण आता बरेच लोकांना भीती असते की माधवबाग मध्ये आपण गेलो तर आपल्याला लेट उपचार मिळतील किंवा मग हार्ट ब्लॉकेजेस जे आहेत त्याच्यावरती ॲलोपॅथीनेच ट्रीटमेंट घेतलेली किंवा बायपास केलेले किंवा एन्जिओप्लास्टी केलेलीच कधीही चांगली, असे बरेचसे गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहेत. तर ते गैरसमज तुम्ही कसे दूर कराल? निश्चितच मॅडम, जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो ना, त्यांना फक्त भीती असते ब्लॉकेजेसची आणि मला हार्ट अटॅक येईल का, त्या 2च गोष्टीची पेशंटला भीती असते आणि त्या भीतीमुळेच पेशंट काय करतो की त्यांना वाटतं की आपण सर्जरी केली ना तर आपण त्याच्यामधनं धोक्यामधनं टाळू शकतो. पण हार्ट अटॅक येणं आणि ब्लॉकेजेस हे टोटली डिफरंट गोष्ट आहे. हार्ट अटॅक म्हणजे काय, हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गुठळी बनणे आणि ती एका पर्टिक्युलर पार्टला अटकली आणि पुढे हृदयाला रक्तपुरवठा झाला नाही आणि त्या साईडला जो रक्तपुरवठा होत नाही तेव्हा हार्ट अटॅक आला असं म्हणतो. तर विदिन 6 सेकंड मध्ये ती रक्ताची गुठळी बनते आणि त्याला ट्रीटमेंट असते
रक्त पातळ करणाऱ्या औषधी ज्या टाइमली जर गेल्या किंवा त्याला जर हृदयाला कोलॅटरल्स डेव्हलप झालेले असेल तरी पण पेशंटला हार्ट अटॅक आला तरी तो डॉक्टरकडे पोहोचू शकतो. आणि त्यावेळी काय होतं की डॉक्टरकडे गेल्यानंतर औषधी दिल्यानंतर एन्जिओग्राफी टेस्ट केल्या जाते आणि तिथे पेशंटला दिसतात की ब्लॉकेजेस आहे. ऍक्च्युली तेव्हाच तो घाबरून जातो मग. आणि तेव्हा तो घाबरतो आणि पेशंटला वाटते की आता या ब्लॉकेजेसमुळेच मला रक्त पुरवठा पुढे जात नाहीये. पण ऍक्च्युली ब्लॉकेजेसची सुरुवात तर असं म्हटलंय की जेव्हा आपण पहिलं बर्गर खातो किंवा जेव्हा पहिलं मील बाहेरचं हे खाल्लं तेव्हापासून सुद्धा ब्लॉकेजेसची सुरुवात होते. आणि एक 10-15 वर्षाचा जो खानपान हे असतो ते थोडं थोडं जमा होत जातं आणि त्यावेळी मग चेक केलं की आपल्याला ब्लॉकेजेस दिसते. आणि जर आपल्याला 90-100% दिसलं तर असं दिसतं की आपल्याला पुढे रक्त पुरवठा होणारच नाही, 10% सप्लाय. पण ऍक्च्युली असं नसतं. बरोबर है ना. आणि त्यासाठी आपण स्ट्रेस टेस्ट सांगतोय की स्ट्रेस टेस्ट मध्ये जर पेशंट 15 मिनिटं चालून घेतो आहे दम न लागता तर त्याच्या हृदयाला जो 225 ml ब्लड सप्लाय पाहिजे आहे तो होतो आहे. मग त्यावेळी त्याला 70% ब्लॉकेज असेल पण तरी पण तो धोक्याचा नाही. बिलकुल. तर मग आता जे तुम्ही सांगितलेलं आहे हार्ट ब्लॉकेजेस जर झाले त्यांना धोका असतो हार्ट अटॅक येण्याचा, आणखीन कुठली कारणं असू शकतात की त्याला हार्ट अटॅक येऊ शकतो? कुठल्याही व्यक्तीला हार्ट अटॅक का बरं येतो? हृदयरोगाचा झटका का बरं लागतो आणि कोणाला लागू शकतो? मी तर म्हणेल की हृदयरोग हा ज्याला ज्याला हृदय आहे त्याला प्रत्येकाला हार्ट अटॅक येऊ शकते. हार्ट अटॅकचं मेन कारण काय आहे की हृदयाच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये वाहणाऱ्या रक्तामध्ये जर गुठळी बनली आणि ती त्या ठिकाणी अडकली तर हार्ट अटॅक येणार. मग हृदयाच्या गुठळी बनण्याचे कारण काय? सगळ्यात पहिले आहे लाईफस्टाईल. आताची जी लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये खानपान आहे, व्यायाम नाही, सिडेंटरी लाईफ आहे. म्हणजे 8-10 तास बसता येत आहे, सकाळी ऑफिसला गेलं की बसणं आणि हे तर ते व्यायाम नाही, त्याच्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये सर्क्युलेशन नीट होणं हा प्रकार नाहीये. दुसरी गोष्ट खानपान आपलं जे आहे फास्ट फूड जास्त झालेलं आहे, अवेळी खानपान झालेलं आहे, त्याच्यामध्ये एक्सेस कोलेस्ट्रॉल एक्सेस कॅलरी त्या डिपॉझिट होणार आहे, त्या किती लिव्हरमध्ये साठणार आणि उरलेल्या मग त्या ज्या फिरत फिरत त्या रक्तवाहिन्यांमध्ये डिपॉझिट होणार आहे, म्हणजे हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस वाढतात. तिसरं महत्वाचं फॅक्टर आहे स्ट्रेस. लहान मुलांपासून एक मोठ्यांपर्यंत असं कोणीच म्हणणार नाही की मला टेन्शन नाही. तर स्ट्रेसमुळे काय होतं की रक्तवाहिन्या स्क्वीज होतात, एनओ जो असतो तो रिलीज होत नाही, म्हणजे फ्लेक्झिबिलिटी आहे रक्तवाहिन्यांची ती कमी होते. तर त्याच्यामुळे हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस वाढतात. तर हे सगळे कारण आहे, याच्यावर जर आपण उपाययोजना केली तर हार्ट अटॅक करू शकतो. बिलकुल. आता मी सरांकडे परत वळेल. सर, जसं आपण बोललेलो आहोत की हार्ट अटॅक येण्याचं कारण एक मधुमेहापासून पण त्याची सुरुवात होऊ शकतो, डायबिटीज. तर बऱ्याच लोकांची अशी धारणा आहे की साखर न खाल्ल्याने किंवा मग गुळ जर खाल्ला तर आपण शुगर त्याची वाढत नाही. तर हे कितपत योग्य आहे? गुळ खाल्ल्याने खरं शुगर वाढते का नाही वाढत? नक्कीच वाढते. हे सर्व मिथ आहे की मी गोड खातो किंवा मध घेतो तर माझी साखर शुगर किंवा वाढणार नाहीये, असं नाहीये. त्याच्यात साखरेच्या प्रमाणे थोडी कमी असते किंवा मधमध्ये गुडापेक्षा अजून कमी असते थोडीशी प्रमाण, पण त्या किंवाही खाल्ला मी तर शुगर वाढणारच आहे. नेमली डायबिटीज पेशंट मध्ये असं करावं लागतं की कार्बोहायड्रेट जो आहे तो कमी करावा लागतो आपल्याला. कार्बोहायड्रेट्स असा काही इन्स्टंट सोर्स ऑफ एनर्जी देतो. कार्बोहायड्रेट्स पोळी खाल्ली गव्हाची म्हणा किंवा आपण काहीतरी गोड खाल्ला, हे सर्व त्याची शुगर जी आहे आतमध्ये पोटात गेले की लगेच त्याची शुगर बनते आणि जो शुगरचा पीक आहे तो एकदम वाढतो आणि लगेच तो थोडा वेळ खाली पण येतो आणि म्हणून थोड्या वेळात आपल्याला लगेच भूक लागते. जसं भात खाल्ला, थोडासा खाल्ला आपण, लगेच त्याची शुगर बनली आणि लगेच 1 तासांनी 1.5 तासांनी शुगरचं प्रमाण कमी आहे, मग थोडा वेळ आपल्याला परत भूक लागते. मग अशा वेळी आम्ही पेशंटला सांगतो की कार्बोहायड्रेट्स कमी करा. शुगर तर कमी करायचंच आहे आणि शुगर जनरली हार्मफुलच आहे. प्रत्येक बॉडीमध्ये इन्फ्लेमेशन जे आहे, सूज आणण्याचं प्रमाण जो असते किंवा इन्फेक्शन वाढवण्याचं प्रमाण तो शुगरमुळे जनरली होत असते. मग शुगर कट केली, त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट्स कट करायचं. कार्बोहायड्रेट्स कट करा म्हणजे आपण भाकर जर खाल्ली तर ती काय करते की 7 ते 8 तासापर्यंत जी हळूहळू साखर रक्तामध्ये रिलीज होत राहते. म्हणजे अशा वेळी एकदम शुगर वाढत नाही आणि थोडा भूक जी आहे आपल्या त्याच्या बॉडीला सेन्सेशन पण होत नाही आणि एनर्जी पण हळूहळू ते पुरवत राहते आपल्याला. म्हणून कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स जसे आपले भाकर झाली, जे काही आपले हे धान्य आहे
मग कुणेवा आला तर त्यात मोठ आला, मटकी आली किंवा त्याच्यानंतर बाजरा आला. हे जे आता नवीन जे कुटकी हे जे असतात हे आपण खाल्लं त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि शुगर जे आहे ते पुष्कळ वेळपर्यंत हळूहळू रिलीज होत राहतं आणि हे म्हणून घ्यायला पाहिजे. बिलकुल. मॅम आता आपलं जे हृदय आहे ते तंदुरुस्त राहावं किंवा मग जास्त काळ टिकावं, आपल्याला हार्ट अटॅकचा धोका असू नये किंवा हार्ट अटॅक येऊच नये यासाठी कुठले इन्व्हेस्टिगेशन्स आपण पेशंटला देत असता किंवा काय इन्व्हेस्टिगेशन आपण पाळावे? हृदयरोगाचा धोका तुम्हाला टाळायचा असेल तर मेन इन्व्हेस्टिगेशन्स आहे. जर काही त्रास असेल तर तुम्ही ECG वगैरे करा. पण इयरली इन्व्हेस्टिगेशन मध्ये पहिले तुम्ही तुमच्या ब्लड इन्व्हेस्टिगेशन करून घ्यायचं की तुमचं लिपिड कसं आहे, क्रिएटिन कसं आहे, CRP लेवल्स कसे आहेत, तर हे बघायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची हृदयाची कार्यक्षमता तपासून बघा की जेव्हा मी ट्रेडमिलवर चालेल माझी ट्रेडमिल ही नॉर्मल असली पाहिजे, TMT ज्याला म्हणतो आपण. ड्युरिंग स्ट्रेस मध्ये पण म्हणजे जेव्हा आपण एक 9-10 मिनिटाचाही कालावधी चालल्यानंतरही आपल्याला दम लागलेला नाही पाहिजे. आपल्याला जो टार्गेटेड हार्ट रेट आहे तो अचीव्ह झाला नाही पाहिजे आणि बीपीची रेंज विदिन अ नॉर्मल राहिली पाहिजे. हे जर तुमचं नॉर्मल असेल तर तुम्हाला हृदय विकारा म्हणजे हृदय इव्हन हार्ट अटॅक साठी घाबरण्याची गोष्ट नाही. हार्ट अटॅक कोणाला येऊ शकतो, पण जर तुमचं TMT निगेटिव्ह असेल, तुमचं स्ट्रेस टेस्ट चांगली असेल तर तुमचं हार्ट तुमच्या येणाऱ्या हार्ट अटॅकशी लढण्यासाठी सक्षम असतं. बिलकुल. आपण बऱ्याच वेळा ऐकतो की हार्ट अटॅक आला आणि पेशंट झोपेतच गेला किंवा ऑन स्पॉट गेलाय. आणि काही पेशंट तुम्ही असे बघाल की हा एक आला आहे, दुसरा आलेला आहे, आता मला यावेळी तिसरा आला, किंवा कोणाला माहितच नसते हार्ट अटॅक येऊन गेला कारण त्यांचे रिझर्वायर फुल असतात है ना. तर त्यामुळे आपण हार्ट अटॅकचा धोका अवॉइड करू शकतो जर आपल्या हृदयाची कार्यक्षमता नीट असेल आणि त्याच्यासाठी स्ट्रेस टेस्ट खूप महत्वाची आहे. आफ्टर 25 किंवा 30च्या एज नंतर प्रत्येकाने वर्षातनं एक वेळा स्ट्रेस टेस्ट केली पाहिजे की आपली हृदयाची कार्यक्षमता नीट आहे का, आणि पॅथॉलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन हे टाइमली जर केले तर आपण ह्या धोक्यापासून वाचू शकतो. तर स्ट्रेस टेस्ट आपण जरूर करून घ्यावी जर आपण कुठल्या वयापर्यंत 20 नाही 30 आफ्टर 30 करायला पाहिजे. 25ला काय यंग असतात ते चालून घेतात, पण यंगस्टर मध्ये पण हार्ट अटॅकचा धोका असतो. त्याच्यामध्ये स्ट्रेस टेस्ट नाही, त्यांच्यामध्ये हे फॅक्टर्स बघायला लागतात की ब्लड इन्व्हेस्टिगेशन बघायला पाहिजे, लाईफस्टाईल बघायला लागते. तर ह्या लोकांमध्ये पर्टिक्युलरली स्ट्रेस म्हणजे ते चालून घेतात 15 मिनिटं, पण त्यांचे लाईफस्टाईल खराब असल्यामुळे त्यांना हार्ट अटॅकचा धोका असतो. मॅम मला एक प्रश्न विचारायचा वाटतोय की जे माधवबाग आहे, आता माधवबागचे भरपूर जे काही ब्रांचेस आहे त्याबद्दल आपण बोललेलो आहोत, तर या माधवबाग ट्रीटमेंट या माधवबाग मध्ये तुम्ही नेमकी उपचार पद्धती कशी देत आहात लोकांना, ट्रीटमेंटची प्रोसिजर नेमकी कशी असते आपली? निश्चितच माधवबागमध्ये येणाऱ्या रुग्णांची जी ट्रीटमेंट आहे आम्ही पंचसूत्री पद्धतीने करतोय. पंचसूत्री म्हणजे काय, पहिले येणाऱ्या पेशंटचं पहिलं इन्व्हेस्टिगेशन म्हणजे त्याचे डिसीजच्या आधी काय काय त्यांना आता डिसीज आहे तर काय इन्व्हेस्टिगेशन करून घ्यायचंय किंवा तो करून घेतलेला असेल तर पहिले आहे टाइमली इन्व्हेस्टिगेशन. सेकंड आहे आमचं ट्रीटमेंटचा पार्ट आहे पंचकर्म. पंचकर्म थेरपीज आम्ही मॉडर्न सायन्सच्या अनुषंगाने किंवा रिसर्च बेसवर आम्ही पंचकर्म ट्रीटमेंट ठेवली आहे जेणेकरून रुग्णांचा आजार बरा होतो. तिसरी महत्वाची गोष्ट आहे आहार, कारण आहारातनच विकार होतात आणि आहारावर पेशंटचा कंट्रोल राहत नाही किंवा आपण डाएट चार्ट देतोय पेशंटला तर तो किती फॉलो करतो याच्यावर आपला कंट्रोल राहत नाही. त्याच्यामुळे आमचा महत्वाचा ट्रीटमेंटचा पार्ट म्हणा हा डाएट किट आहे. त्याच्यामध्ये महिनाभरात त्याला लागणारं सगळं किती प्रोटीन, किती कार्बोहायड्रेट त्याने घेतलं पाहिजे, किती फायबर घेतलं पाहिजे, सकाळचा नाश्ता, जेवण आणि चहा हे सगळे जर त्याचा अभिशास्त्रोक्त आहार बनवून घेतला आहे आणि त्या किटच्या माध्यमातून पेशंटचा आहार रिव्हर्स व्हायला, डायबिटीज रिव्हर्स व्हायला आणि मेनली ब्लॉकेजेस आम्ही रिव्हर्स करतोय ह्या आहाराच्या माध्यमातून. हा तिसरा आमचा पार्ट आहे. चौथा आहे आमचं टोटल आयुर्वेदिक मेडिसिन आहे, आमचं स्वतःचं प्रोडक्शन आहे माधवबागचं. आणि पाचवा आहे एक्सरसाइज. एक्सरसाइज आपण पेशंटला नुसतं सांगतच नाही, आमचा ऍप आहे MIV पल्स ऍप. त्याच्यामध्ये पेशंट ज्या व्याधीसाठी ट्रीटमेंट घेतोय जसं डायबिटीजसाठी, हार्ट डिसीजसाठी, त्या अनुषंगाने पेशंटला 3 महिन्याचे किंवा 6 महिन्याचे असे एक्सरसाइज प्लॅन लोड होतात की पर्टिक्युलर त्या पार्टवर एक्सरसाइज झाली पाहिजे आणि तो किती पावलं चालतो आहे तो डायरेक्टली आम्हाला चार्ट करू शकतो की काही कंप्लेंट असेल किंवा तो त्याचे पॅरामीटर्स डेली आपल्यासोबत शेअर करू शकतोय. तर ते आमच्या सॉफ्टवेअर मध्ये दिसतं, इव्हन मोबाईल मध्ये दिसतं. तसं आमचा MIV पल्स ऍप आहे. तर ह्या 5ही माध्यमातून आम्ही 360 अँगलनी डिसीजला कव्हर करतोय आणि ह्याद्वारे आम्ही ट्रीटमेंट करतोय. बिलकुल.
माधवबाग येथे आपण आज बसलेलो आहे आणि माधवबागचं मिशन आणि विजन काय हे आज आपण ऐकणार आहोत. तर मॅम प्लीज आम्हाला माधवबागचं मिशन आणि विजन नेमकं काय आहे ते प्लीज आमच्यासोबत शेअर करा. चालेल ना. आमचं मिशन आहे सखोल संशोधनाच्या आधारे निर्माण केलेल्या आणि आयुर्वेदावर आधारित अशा नाविन्यपूर्ण उपचारांना अत्याधुनिक वैद्यकीय तपासण्या, स्वास्थ्यविषयक लोकशिक्षण आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत सेवा पोहोचवणे या सर्वांची जोड देऊन दीर्घकालीन हृदयरोगाचे उच्चाटन करणे हे आमचं मिशन आहे. बिलकुल. खूप खूप धन्यवाद मॅम दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. अजूनही आपल्याला जे काही जनरली पेशंट आहेत हार्टचे, डायबिटीसचे, हे पेशंट आपल्याला यावेळेस GM न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत, अमरावतीकर बघत आहे. तुम्ही काय संदेश द्याल जाता जाता या सगळ्या लोकांना, जनतेला तुम्ही काय मेसेज द्याल? मी सगळ्या जनतेला एकच संदेश देऊ इच्छिते की तुम्ही झाल्यावर डॉक्टरांकडे पोहोचण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करा की आपल्याला कुठला आजार आहे का. त्या आजारामुळे जर आपल्याला हृदयरोग होण्याचे धोके आहेत तर त्या आजारावर पहिले मात करा. बऱ्याच वेळा पेशंटला असं वाटते की मला BP आहे पण माझा नॉर्मल आहे कारण मी गोळी घेतोय है ना, मला डायबिटीज आहे मी गोळी घेतोय पण माझा डायबिटीज नॉर्मल आहे. पण ते तुम्ही मेडिसिन घेऊन येत आहे, तुम्ही डे बाय डे तुम्ही हृदयरोगाकडे वळताय. तुमचा हृदयरोग जर तुम्हाला टाळायचा असेल तर तुम्ही मेडिसिनवर डिपेंडन्सी कमी करून तुमच्या आहारावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आहार नियंत्रित केला पाहिजे. त्याची क्वालिटी, क्वांटिटी हे खूप महत्वाचं आहे की आहार तुम्ही किती घेत आहे, त्याच्या वेळा कशा घेत आहे आणि तुम्ही कसा घेत आहे हे तुम्ही पहिले आत्मपरीक्षण करून तुम्ही घ्या. तुम्हाला नाही कळलं तर बरेचसे आपले मार्गदर्शन चालू असतात, त्याचा तुम्ही उपयोग करा. दुसरं आहे इन्व्हेस्टिगेशन करा. कारण असं आहे मॅडम, ज्यांना जेवढे डायबिटीजचे पेशंट नोन आहेत आपल्या इंडियामध्ये त्याच्यापेक्षा दुप्पट पेशंट, अननोन पेशंट आपल्याकडे फिरत आहे की ज्यांना माहितच नाहीये की आपल्याला डायबिटीज आहे. सडन काहीतरी सर्जरी किंवा काहीतरी म्हणजे इन्शुरन्स करताना वगैरे त्यांना माहित पडते की मला डायबिटीज आहे. तर मी जनतेला सांगेन की तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करून घ्या. वर्षातनं एक वेळा इन्व्हेस्टिगेशन करणं खूप आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये काही असेल तर टाइमली त्याच्यावर मॅनेज करता येईल. माधवबाग हे प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्टवरच जास्त काम करतं आणि माधवबागच्या या प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्टमुळे तुम्ही फ्युचरमध्ये होणारे जे मोठ्या सर्जरीज आहे किंवा हृदयरोग आहे याला आपण आळा घालू शकतो. बिलकुल. तर मी एवढाच संदेश देऊ इच्छिते की तुमचा व्यायाम, तुमचा आहार हाच तुमच्यासाठी औषध म्हणून काम करणार. तर खूप खूप धन्यवाद मॅम आणि सर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि आमच्या GM न्यूजला तुम्ही तुमचं अमूल्य वेळ, अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी मोहन इंगळे. मी विद्यापीठामध्ये जॉब करत आहे. 3 महिन्या अगोदर मी शुगरची टेस्ट केली, सहज रुटीन चेकअप म्हणून. तर तिथे माझी शुगर 182 फास्टिंग होती. त्यानंतर मला वाटलं बा आपण दुसऱ्या ठिकाणी चांगल्या दुसऱ्या इन्स्टिट्यूट आपल्या टेक्निकल पॅथॉलॉजीमध्ये टेस्ट करा म्हणून मी तिथे पण गेलो. पण तिथे पण माझी फास्टिंग 187 आणि 247 पोस्ट मिल होती शुगर. तर मग मी असा विचार केला की म्हटलं आपल्याला शुगर झालेली आहे, कारण माझ्या वडिलांना शुगर होती. तर मग मी म्हटलं जर आपण ॲलोपॅथीकडे न जाता मी माधवबागची एक ऐकलं होतं, माधवबागमध्ये आपल्याला करता येते म्हणून, ट्रीटमेंट करता येते म्हणून मी इथे आलो. वृषाली मॅडम इथे होते, शैलेंद्र सर पण होते. तर त्यांनी सगळं माझं चेकअप केलं. तर तेव्हा पण माझी शुगर 185 185 होती नियर अबाउट आणि BP माझा 165-67 होता. BPची गोळी मी जवळपास 2011 पासून घेऊन राहिलो होतो. तर मॅडमनी सगळं चेक केल्यानंतर त्यांना वाटले की आपल्याला ट्रीटमेंट देणं आवश्यक आहे. परंतु जो थोडासा खर्च एक्सपेन्सिव्ह होता. पण मग मी विचार केला की मग आपल्या तब्येतीसाठी आणि घरातील कुटुंबासाठी आपल्याला काहीतरी करणं आहे म्हणून मी तडजोड केली आणि इथली ट्रीटमेंट सुरू केली. माझं वय 47 आहे. मी जवळपास 2011 पासून BPची गोळी घेत आहे. मी ट्रीटमेंट सुरू केली. मॅडमनी मला प्रमेय डाएट किट दिला, फॉलो करण्यासाठी दिला आणि तो मी चांगल्या प्रकारे इथं केलेला आहे, त्याला फॉलो केलेला आहे. मला पंचकर्मची ट्रीटमेंट मिळाली. माझ्या जवळपास सगळ्या पंचकर्मचे ट्रीटमेंट येथील स्टाफ समीर भाऊनी दिलेला आहे आणि वेळोवेळी शैलेंद्र सर आणि वृषाली मॅडमचा मला सल्ला आणि मिळाला आहे आणि इथला सपोर्टिंग स्टाफ खूप छान आहे. राजेंद्र कॉलनीमधील हा माधवबाग सेंटर आहे.
खूप चांगली ट्रीटमेंट मिळाली. मी चांगला डाएट फॉलो केला आहे, 100% डाएट फॉलो केला आहे आणि वेळोवेळी ज्या काही मेडिसिन्स आयुर्वेदिक मेडिसिन्स मला इथे मिळाल्या त्या पण मी छान घेतल्या आणि एक्सरसाइज खूप मोठ्या प्रमाणात केल्या. त्यामुळे आणि मी आज 2.5-3 महिन्यानंतर माझी सुरुवातीची शुगर जी होती ती ट्रीटमेंट करते वेळी ती HbA1c टेस्ट 100. नमस्कार, माझे नाव शकुंतलाबाई पुंडलिकराव शिरसाट, कारंजा लाड इथे मी राहते आणि माझं ऑपरेशन 2011मध्ये झालेलं आहे गोकाळ नागपूरला. तेव्हापासून माझी तब्येत म्हणजे थोडी नाजूकच होती, परंतु 2012-13मध्ये मी जेव्हा माधवबागमध्ये प्रवेश म्हणजे तपासायला आले तेव्हा मला समजलं की बा इथं मॉलिश हे सगळं पंचकर्म हे ते सगळं होते आणि मी मग तिथं मॅडमने सांगितलं की बा मलाही करायचं आहे. मग त्यांनी मला पहिला कोर्स दिला 10 दिवसाचा. पहिल्या कोर्समध्ये 10 दिवसामध्ये सगळं मालिश करणं, तेल करणं, वाफेची त्याच्यात झोपवणं, शिरोधारा, त्याच्यानंतर बस्ती तेलाची, कधी वनस्पतीची अशा बस्त्या दिल्या आणि माझी तब्येत चांगली व्हायला लागली. त्याच्यानंतर आणखी दुसरा त्याच तेरामध्ये समजा 10 दिवसाच्या नंतर 15 दिवसाच्या नंतर मला आणखी एक मी घेतली 21 दिवसाची. ते 21 दिवसामध्ये मला मॅडमने ते ओढायचं सांगितलं. मला दम खूप लागत होता, ते ओढायला सांगितलं. ते किट दिली आणखी तिथं ओढायची ते औषधं, वनस्पतीचं औषधं खूप चांगले आहेत. शक्यतो तुम्ही माधवबागमध्येच या आणि तिथलंच औषध घ्या. मॅडम सांगतात त्याप्रमाणे ट्रीटमेंट करा. मी जसं मॅडम सांगत होत्या तसं पूर्ण केलं म्हणून माझं आता बोटही दुखत नाही. त्याच्यामुळे आता टणटणीत आहे मी. आता 82 वर्ष सुरू आहे. त्या 82मधले 6-7 महिने झाले मला. आता 2-3 महिने राहिले समजा. आता मग मला 83 सुरू होईल. माझी अशी इच्छा आहे की 100पर्यंत जगावं, अशी माझी इच्छा आहे. आणि मॅडमला मी सांगते की मला तिथपर्यंत तुम्ही पोचवा 100पर्यंत. बाकी मला दुसरी कोणती इच्छा नाही. मी अरुण मोहोळ, राहणार कालवाडी, जिल्हा अकोला, तालुका अकोट. मला 2020मध्ये ऑक्टोबर 2020मध्ये बुद्धी मळमळ आणि त्याच्यानंतर मी शुगर वाढली, BP वाढला. त्याच्यानंतर मी अकोल्याला ॲलोपॅथीमध्ये औषध घेतली. त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला ब्लॉकेज असू शकतात आणि ती त्यांनी सांगितल्यानंतर मी लगेच रुक्मिणीनगर येथे माधवबाग म्हणून आहे क्लिनिक, तिथं आलो आणि त्यांची ट्रीटमेंट पूर्ण घेतली. 1 वर्ष घेतली. मला शुगर पण होती, डायबिटीस होता आणि छातीत कधी कधी जवळजवळ होतं, दुखत होतं. मी 19 पंचकर्म केले 19 वेळा येऊन आणि त्यांची डाएट पूर्ण घेतली, पथ्य केला आणि रोज 4 किलोमीटर फिरायला पण जात असतो सकाळी आणि पथ्य खूप केली. म्हणजे जे त्यांनी दिलेलं होतं मला तेच मी खात होतो, बाकी कोणतंच नव्हतं खात. आणि घरचं पण आहे, दूध वगैरे नाही, साखर नाही, गोड कोणतंच खाल्लं नाही. आणि आज माझी जे DMT 2 वेळा झाल्या आहे ती नॉर्मल आहे पूर्ण आणि शुगर पण नॉर्मल आहे, BP पण नॉर्मल आहे. आता कोणत्याच प्रकारचा मला दम वगैरे काही लागत नाही, काही नाही. ज्या औषधं होत्या त्या बंद झाल्या. फक्त एक आमची BPची गोळी आहे ती चालू आहे. मग सगळ्यांना सांगायचं वाटतं पेशंटना किंवा आपण हे या माधवबागमध्ये येऊन हे किट्स घ्यावे आणि आपली तब्येत चांगली करून द्यावी. माझं नाव मनोहर बिहारे, वय 63 वर्षे. मी दिनांक 15 जानेवारीपासून माधवबाग येथे ट्रीटमेंट सुरू केली. मी माझ्या गुडघ्याच्या दुखण्यासाठी इथं आलेलो होतो, पण दुसऱ्या मॅडमने मला डायबिटीज असल्याकारणाने डायबिटीजची ट्रीटमेंट समजून सांगितली. डायबिटीजच्या 4 गोळ्या घेत होतो, पण तेव्हापासून सुरू केल्यापासून आज माझी शुगर कमी झाल्या कारणानं जवळपास 2 गोळ्यावर माझा ट्रीटमेंट आलेली आहे आणि शुगर नील झालेली आहे, जी की टेस्टमध्ये सुद्धा नील आलेली आहे. आणि वजन 70 किलोहून 65 किलो आलेलं आहे. 15 दिवसात जवळपास 5 किलो कमी झालेला आहे. गुडघे दुखतात का? गुडघे सुद्धा सामान्य आलेले आहेत, काही दिवस. माझं नाव मधुकर
आनंदराव चौधरी, राहणार महेंद्र कॉलनी, 2014 मध्ये अटॅक येऊन गेला. बरं. आणि त्या अटॅक आल्यानंतर सकाळीच माझ्या मुलांनी मला गोळ्या वगैरे दिल्या. सांगितलं माझ्या इथं ICU मध्ये जागा नाही. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला बख्तारकडे सांगितलं. बरं. बख्तारकडे सांगितल्यानंतर हे इरविनपर्यंत जाते की नाही ही मला शाश्वती नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांनी मला. ओके. बरं. आणि बख्तारकडे सुद्धा ICU जागा नसल्यामुळे ऍडमिट झाल्यानंतर 9 दिवस व्हेंटिलेटर आपलं ICU मध्ये ठेवलं गेलं. बरं. आणि 10व्या दिवशी मला इथे बाहेर काढलं. तिथून 4 दिवसांनी मग डिस्चार्ज थोडं बरं वाटायला लागलं. ओके. आणि मग आम्ही नागपूरला मार्डेकरकडे एंजिओग्राफीसाठी गेलो. बरं. एंजिओग्राफी नंतर आपले रुक्मिणीनगरमध्ये माधव वाघ म्हणून डॉक्टर राजगुरे मॅडम आहे, त्या मॅडमची ट्रीटमेंट केली. पण अँजिओग्राफीमध्ये काय सांगितलं तिथे? मार्डेकरांनी काय सांगितलं अँजिओग्राफीमध्ये? 2014 मध्ये ना? हां, काय सांगितलंय? म्हणजे 6 वेन्स बंद आहे 90% आणि रिपोर्ट सुद्धा माझ्याजवळ. अच्छा, म्हणजे 6 वेन्स मध्ये ब्लॉकेजेस आहे. आणि त्यांनी काय सांगितलं मग? ऑपरेशन करा, बायपास करायला सांगितलं आणि त्वरित करा असं म्हणाले का? अच्छा. बरं. 8 दिवसाच्या अंदर 10 दिवसाच्या अंदर तुम्ही बायपास करा म्हणाले. आम्ही सांगितलं त्यांनी. मग तेवढं अंतर दिलं त्यांनी. तर आम्ही रुक्मिणीनगरला हे ट्रीटमेंट माधवबागचं ट्रीटमेंट केली. कुठली ट्रीटमेंट केली? किती दिवस केली तुम्ही? हृदय शुद्धीकरण, संपूर्ण हृदय शुद्धीकरण. अच्छा अच्छा. आणि पूर्ण 21 दिवसाची ट्रीटमेंट केली. बरं. ट्रीटमेंट केली. बरं. 21. आणि त्याच्यानंतर मला बरं वाटायला लागलं. माझा इको मला वाटते 28 होते. इको तुमचा 28%. 28 होता इको. तो पण वाढला. वाढल्यानंतर मला थोडंसं बरं वाटतच गेलं त्यांच्या ट्रीटमेंट. पहिले तुम्ही किती चालत होते जेव्हा तुम्हाला बरं नव्हतं? त्यावेळेस काहीच नव्हतं मॅडम. असं 10 पावले असं 10 पावलं टाकल्यावर तुम्हाला त्रास व्हायचा. आता तुम्ही किती चालता? आता ट्रीटमेंट नंतर किती चालायचं? 3-4 किलोमीटर असं 6 किलोमीटरवरनं चालणं येणं. अच्छा. अच्छा. मग आता तुम्ही अँजिओग्राफी परत बघण्यासाठी केली की तुम्हाला किती रिलीफ मिळाला आहे? तर कधी केली तुम्ही अँजिओग्राफी परत? मी ड्युटीवर गेल्यानंतर, जॉईन झाल्यानंतर. आणि शेटर्स वगैरे मला ते उघडा लागत होते ना, त्याच्यामुळे माझी पाठ आणि पोट थोडंसं दुखत होता. ते दुखल्यानंतर आम्हाला असं पुन्हा डाऊन झाला की त्रास हार्टचा तर त्रास नाहीये. माझा मुलगा आला होता. तो मुलगा म्हणे बाबा आपण एकदा एंजिओग्राफी करून बरं नागपूरला जाऊ आणि एंजिओग्राफी करून पाहू. मग आता एंजिओग्राफी कधी केली तुम्ही? मध्ये केली. कधी केली? 15 मध्ये. आता 2015 मध्ये की 16 मध्ये? 16 मध्ये केली तुम्ही? नाही, 15 मध्ये. बरं. 15 मध्ये. अच्छा. तर मग 15 नंतर त्यांनी ते वेन्स वगैरे जे उघडले ते डॉक्टरनी सांगितलं. काय म्हणाले डॉक्टर की वेन्स उघडले? म्हणे की तुमचे खतरनाक रिपोर्ट आहे, तुम्ही बायपास कुठे केलं? अच्छा, असं म्हणाले जेव्हा की तुम्ही बायपास केलीच नव्हती तेव्हा केली. बरं. आणि नंतर काय म्हणाले? आणि नंतर मग ते म्हणाले आता बायपासची तुम्हाला गरज राहिली नाही, मग काय केलं तुम्ही? मी म्हटलं बा आम्ही माधवबाग मध्ये आयुर्वेदिकचं हे केलं, 21 ट्रीटमेंट केल्या. त्यांनी मला थोडंसं बरं वाटलं. म्हणजे त्यांनी असं सांगितलंय तुम्हाला की 6 वेन पूर्ण तुमच्या ओपन झालेल्या आहे आणि तुम्हाला आता बायपास करायची गरज नाही. अच्छा अच्छा, ठीक आहे. आता सध्या तुम्हाला काही त्रास आहे का? नाही, काहीच नाही, नॉर्मल, सगळं नॉर्मल. बरं. म्हणजे माधवबागच्या ट्रीटमेंटनी तुम्हाला पूर्णपणे बरं वाटलं. तर आपण बघितलेलं आहे की माधवबाग नेमकं काय आहे, कशा प्रकारे माधवबाग येथे उपचार उपलब्ध आहेत. माधवबाग रुक्मिणीनगर अमरावती मध्ये आज होती आणि मी तुम्हाला माहिती दिलेली आहे की माधवबाग नेमकं काय ट्रीटमेंट करते. त्या व्यतिरिक्त त्याला लागणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात, ज्या सुविधांची आवश्यकता असते, त्या कशा प्रकारे इथे अवेलेबल आहेत. या माधवबाग पर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर तुम्ही खाली ऍड्रेस दिलेला आहे त्यावरती सुद्धा पोहोचू शकता आणि बाजूला नंबर सुद्धा दिलेला आहे, तरी सुद्धा तुम्ही त्या नंबरवरती संपर्क साधू शकता. काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन टाईप करू शकता. तुर्तास मी नेहा तुम्हा सर्वांची रजा घेते. बघत रहा गजर महाराष्ट्राचा. तर माझ्या मुलाचं मित्राचे भाऊ भेटले, ते पण कार्डिओलॉजिस्ट आहे. ते आता जयपूरला आहे, अगोदर इथे होते सावंगी मेघेला. ते भेटले तर ते म्हटले की तुम्ही भरती होते तेव्हाच करायचं असतं ऑपरेशन. आता मला तुम्हाला आता काही ऑपरेशन नका करू सध्याच, जर पुन्हा काही झालं तर मग आपण करून घेऊ म्हणून.
मग माझा मुलगा म्हणाला आपण माधवबागची ट्रीटमेंट घेऊ. आम्ही माधवबागमध्ये आलो. मग मग माधवबागची ट्रीटमेंट सुरू केली. 1 महिना 2 महिने ट्रीटमेंट घेतली कंटिन्यू. डाएट किट सगळं घेतलं. आणि मग नागपूरला 2 वेळा गेली. तिथे पुन्हा एन्जिओग्राफी केली 2 वेळा. पहिल्यांदा काही नाही निघालं, तेच निघालं. आणि दुसऱ्यांदा केली ना तर रिव्हर्स झाले सगळे ब्लॉकेजेस. अशाप्रमाणे आता मी स्वस्थ आहे. मला काही दम नाही लागत, काही नाही. तर मी हॉस्पिटलचे हे सर आणि मॅडम दोघांनी मला मृत्यूच्या दाढेतून ओढून काढलं. त्यांची आभारी आहे. आणि कर्मचारीसुद्धा चांगले आहेत तिथले. त्यांनी पण खूप सेवा केली चांगली. गाडीहून उठली तर मी अशी रांगत लहान मुलासारखी चालत होती, डोळ्यात पाणी. तिथले हे कर्मचारी यांनी आले, माझे दोन्ही हात पकडले, मॅडमजवळ बसवलं. त्यांच्याकडे गेली मी तर राजगुरे मॅडम म्हणते, काकू मी तुमची खात्री घेत नाही चांगलं व्हायची, गॅरंटी घेत नाही. मी तुम्हाला पहिले औषध देतो, सूज आहे तुमच्या याच्यावर, आतून असे गरम जळून राहिले, हे कमी झाल्यावर नंतर तुम्हाला ट्रीटमेंट पूर्ण देते. तर मग घेतली 15 दिवस. नंतर मग त्यांनी मला ट्रीटमेंट सुरू केली. हळूहळू आराम पडू लागला. पंचकर्म केले, सगळं झालं. आणि आता मी एकदम चांगली चालून राहिली. बसता येते, उठता येते, सगळं करता येते. तीर्थयात्रा करून आली मी आता, द्वारका, मथुरा, वृंदावन. बस बाकी तर काही नाही. मॅडम तिथले कर्मचाऱ्यांनी मला खूप असा हे दिला, आधार दिला. आणि मॅडमनी खूप माझे प्रयत्न केले. नमस्कार, माझं नाव प्रमोद प्रभाकरराव सपका, अमरावती येथे राहतो. मी उच्च रक्तदाब या विकाराने फार त्रस्त होतो. माझं BP जवळपास 120 180 असं या प्रमाणात राहत होतं. आणि त्याकरता मी पुष्कळ औषधं वगैरे सुद्धा घेतली. पण मला नंतर मग माधवबागचे नाव मला माहीत झाले. आणि त्यानंतर मी इथल्या अमरावतीच्या माधवबाग येथील सेंटरमध्ये मी दाखवायसाठी आलो होतो. तिथे श्री वृषाली मॅडम आणि शैलेश सर यांची जी ट्रीटमेंट मला लाभली, त्या ट्रीटमेंटमुळे आणि त्यांनी जे पंचकर्म वगैरेचं जे आणि BP आणि प्रमेह हे जी किट वगैरे मला देऊन माझं जे ब्लड प्रेशर आहे हे आता एकदम नॉर्मलमध्ये आलेलं आहे. आणि त्या विकारापासून मी आता पूर्णपणे मुक्त झालेला आहे. मला आता कोणतीही गोळी BPची वगैरे घ्यावं लागत नाही, काहीच नाही. सौ चंद्रकला जयदेवराव अडघोकर, मुक्काम नायगाव, बोर्डी तालुका, चलपूर जिल्हा, अमरावती. मी इथचा पेशंट आहे. मला अटॅक आला होता. इथं अग्रवाल इथं होती, इथून पारसरी इथं होती अमरावतीला. त्याच्यानंतर वोकाडमध्ये गेली होती नागपूरला. तिथं जमून माझी बायपास सर्जरी होत नाही म्हणून त्याच्यामुळं मग मला इथं आणलं पोरांनी. इथं माझी तब्येत चांगली दुरुस्त झाली. चांगल्या प्रकारे मला तिचा फायदा झाला. गेल्या 15 ते 20 वर्षापासून रेग्युलर घेत आलेलो आहो. मी डायबिटिक पेशंट आहे 35 वर्षापासूनचा. मागच्या कोरोनामध्ये मला कोरोना पण झालेला होता. कोरोनानंतर म्युकोरमायकोसिस झालं आणि शरीरावर सगळे स्टिरॉइडचे प्रॉब्लेम्स सुरू झालेले होते. माधवबागची मी जवळजवळ 22 सिटिंगची ट्रीटमेंट घेतली त्या पिरियडमध्ये. त्याच्यामुळे सगळा स्टिरॉइडचा इफेक्ट जो होता सगळा निघून गेला. आणि माधवबागचे जे आटा जो आहे डायबिटिक आटा तो सुरू केला. 7 किलोमीटर रोजचं चालणं चालू केलं. कंट्रोल केलं, जेवणावर कंट्रोल केलं. आज 2 वर्षापर्यंत जवळ 2 वर्षापासून HbA1c माझं 5.5, 6, 6.5, 7च्या वर कधी गेलेलं नाही. आणि बराचसा फायदा झाला याचा ट्रीटमेंटचा. आणि त्याच्यामुळे मी जवळजवळ निरोगी जीवन म्हणजे प्री डायबिटिक स्टेजमध्ये जीवन जगल्यासारखा जगतो आहे. माधवबागचा अत्यंत आभारी आहे. त्यांनी सहकार्य केलं वेळोवेळी आणि मार्गदर्शन पण. माझं नाव छाया परदेसी, मी अमरावतीचीच आहे आणि माझं वय 55 आहे. मला म्हणजे शुगर निघाली आणि मी माधवबागची ट्रीटमेंट केलेली आहे. त्याच्यामुळे मला फार म्हणजे एकदम नॉर्मल झाली माझी शुगर. मी डॉक्टर विजय मोतीरामजी पवार, माजी सभापती पंचायत समिती दर्यापूर, राहणार नांदेड बुद्रुक, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती. मला रात्रीला त्रास सुरू झाला छातीमध्ये. त्यावेळेस आमचे मुलगा मुली सर्व मुली म्हणात की बा आपण नागपूरला जाऊ.
नागपूरला जाऊन ट्रीट करू. आणि आम्ही नागपूरला गेलो, ट्रीट केलं. तर तिथं डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. त्या दृष्टीनं आम्ही त्यांची डेट घेतली. नंतर पुन्हा परत आलो. इथं आल्यानंतर कळलं की माझा मुलगा पॉलिटेक्निकचा इथं दारापूरला असतो. त्याचे प्रिन्सिपल म्हणे तुम्ही भावाचं ऑपरेशन केल्यापेक्षा तुम्ही माझा बागची ट्रीट करा. आमच्या इथं 2-4 लोकांनी केलेली आहे, त्यांना चांगला अनुभव आहे. मग त्या दृष्टिकोनातून आम्ही माझा बागला गेलो आणि माझा बागला त्यांनी मला ट्रीट केली. 3 महिने जवळपास माझी ट्रीटमेंट झाली आणि मला एकदम आज अगदी चांगलं वाटतं आहे. आज मला जवळपास 6 वर्ष होऊन गेले माझ्या ट्रीटमेंटला. मला असा कोणत्याही प्रकारचा असा त्रास नाही. की माझी बायपास झाल्यानंतर मला डबल बायपास डॉक्टरनं सांगितलं तेही 6 महिन्याच्या आत. परंतु माधवबागचा आश्रय घेतल्यामुळे आणि त्या डॉक्टर वृषाली राजगुरे यांच्या प्रेमळ ट्रीटमेंटमुळे मला दुसरी बायपास करण्याचं कामच पडलं नाही.